मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपलं करिअर पॉइंट मराठी या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओतून मागील विविध स्पर्धा परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. हे प्रश्न होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा. तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर आपला अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, अमेरिका म्हणजेच USA या देशाच्या संसदेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे काँग्रेस. काँग्रेस असं अमेरिका या देशाच्या संसदेला म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, रामायणचे रचनाकार कोण आहेत? तर वाल्मिकी. वाल्मिकी हे रामायणचे रचनाकार आहेत. नंतरचा प्रश्न आहे, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर अचूक पर्याय आहे रायगड. रायगड या ठिकाणी कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, तार पोस्ट व रेल्वे सेवा कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने तार पोस्ट व रेल्वे सेवा सुरू केली. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, लाला लजपतराय यांच्यावर प्रहार करणाऱ्या सॉर्डर्सचा वध कोणी केला? तर योग्य पर्याय आहे पर्याय 4, राजगुरू व भगतसिंग. राजगुरू व भगतसिंग यांनी लाला लजपतराय यांच्यावर प्रहार करणाऱ्या सॉर्डर्सचा वध केला. त्यानंतरचा प्रश्न आहे, क्षयरोगाचे जंतू कोणी शोधून काढले? तर रॉबर्ट कॉक यांनी. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाचे जंतू शोधून काढले. नंतरचा प्रश्न आहे, पानिपतची पहिली लढाई कोणत्या साली झाली? तर अचूक पर्याय आहे पर्याय 2, इसवी सन 1526. इसवी सन 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई झाली. त्यानंतरचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर अचूक उत्तर आहे ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या कालव्यास टिंबटिंब म्हणतात. तर अचूक पर्याय आहे पनामा कालवा. पनामा कालवा असं पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या कालव्यास म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न बघूया, विद्युत धारा मोजण्याचे परिमाण कोणते? तर एम्पियर. एम्पियर हे विद्युत धारा मोजण्याचे परिमाण आहे. नंतरचा प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. नंतरचा प्रश्न बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, 1935 मध्ये. 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? तर राजा राममोहन राय. राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. हिराकूड धरण हे टिंबटिंब या नदीवर बांधलेले आहे. तर महानदी. महानदी या नदीवर हिराकूड धरण बांधलेले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA कोठे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे खडकवासला. खडकवासला या ठिकाणी महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे. नंतरचा प्रश्न बघा, केसरी हे मराठी वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर लोकमान्य टिळक यांनी. लोकमान्य टिळक यांनी केसरी हे मराठी वृत्तपत्र सुरू केले. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर नागपूर येथे. नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. मित्रांनो हा प्रश्न होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे या प्रश्नाला अगदी स्टार मार्क करून ठेवा, कारण हा प्रश्न विविध जिल्हा परिषदमध्ये विचारला गेलेला आहे आणि असेच प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारत असतात. त्यामुळे मित्रांनो हे प्रश्न लक्षातच ठेवावेत. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? तर पोलीस महासंचालक. पोलीस महासंचालक असं महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना म्हणतात. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पोलीस महासंचालक. व्हेरी IMP मित्रांनो हे प्रश्न
येणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न हमखास विचारले जातात, त्यामुळे अशा प्रश्नांकडे तुम्ही मुळीच दुर्लक्ष करू नका. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पोलीस महासंचालक. राज्यातील पोलीस खात्याचा मुख्य कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डीजीपी. डीजीपी म्हणजे काय? तर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. त्यानंतरचा प्रश्न बघा, पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा करतात? तर 21 ऑक्टोबरला. 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन साजरा करतात. कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर तहसीलदार. तहसीलदार हे कोतवालाची नेमणूक करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, मोतीबिंदू टिंबटिंब यातील दोषांमुळे होतो? तर अचूक उत्तर आहे नेत्रभिंग. नेत्रभिंग या दोषांमुळे मोतीबिंदू हा होत असतो. असहकार चळवळ केव्हा सुरू झाली? तर 1920 मध्ये. 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू झाली. नेक्स्ट क्वेश्चन, विद्युत बल्ब मध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? तर पर्याय 3 टंगस्टन. टंगस्टन या धातूची तार विद्युत बल्ब मध्ये वापरतात. संसर्गजन्य रोग कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा हा संसर्गजन्य रोग आहे. नंतर बारडोली येथील किसान चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर अचूक उत्तर आहे वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील किसान चळवळीचे नेतृत्व केले. त्यानंतर डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अचूक उत्तर आहे पंडित नेहरू. पंडित नेहरू हे डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. नंतरचा प्रश्न बघा, लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर टेम्स. टेम्स या नदीकाठी लंडन हे शहर वसलेले आहे. त्यानंतर महानुभाव पंथाचे संस्थापक कोण? तर अचूक उत्तर आहे श्री चक्रधर. श्री चक्रधर हे महानुभाव पंथांचे संस्थापक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, आवळा या फळात कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते? तर सी जीवनसत्व. सी जीवनसत्व हे आवळा या फळात मोठ्या प्रमाणात असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? तर अचूक पर्याय आहे पर्याय 3 सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू ह्या भारताची पहिली महिला राज्यपाल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर अचूक पर्याय आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. औरंगजेबाची कबर कोठे आहे? योग्य उत्तर आहे खुलताबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? तर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर. सेंट्रल रेल्वेचे मुख्यालय कोणते? तर मुंबई. मुंबई हे सेंट्रल रेल्वेचे मुख्यालय आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतातील पहिली रेल्वे सुरू झाल्याची तारीख कोणती? तर 16 एप्रिल 1853. 16 एप्रिल 1853 ही भारतातील पहिली रेल्वे सुरू झाल्याची तारीख आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त चंदनाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर कर्नाटक. कर्नाटक या राज्यात भारतात सर्वात जास्त चंदनाचे उत्पादन होते. नंतरचा प्रश्न बघा, भारतीय लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर ग वा मावळणकर. ग वा मावळणकर हे भारतीय लोकसभेचे पहिले सभापती होते. पुरुष भालाफेक स्पर्धेतील भाल्याचे वजन टिंबटिंब ग्राम असते. तर 800 ग्राम असते. 800 ग्राम इतके वजन पुरुष भालाफेक स्पर्धेतील भाल्याचे वजन असते. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, भारताची पहिली महिला विमान चालक म्हणजेच पायलट कोण? तर प्रेम माथुर. प्रेम माथुर ह्या भारताची पहिली महिला विमान चालक आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, आपण सामान्य ज्ञानावर आधारित विविध परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सराव करून घेतला आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करा. नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.